विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। शिर्डी येथे रामनवमी उत्सव 2026 साठी यात्रा कमिटी अध्यक्षपदी संजय आप्पा शिंदे पाटील यांची एकमताने निवड। शिर्डी येथे रामनवमी उत्सव 2026 च्या आयोजनासाठी यात्रा कमिटी अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच शिर्डी गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ यांची एक विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती। या सभेत चर्चा करून सर्वांच्या एकमताने श्री संजय आप्पा शिंदे पाटील यांची रामनवमी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। या ऐतिहासिक निर्णयानंतर शिर्डी येथील सर्व स्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संजू आप्पा शिंदे पाटील यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। साईबाबांनी जी चालू केली रामनवमी, तिला 115 वर्षे पूर्ण आली आणि 115वी रामनवमी। याच्या आधी पण शिर्डीमध्ये रामनवमीचे उत्सव झाले आणि सगळ्या पंचकोशी त्याचे नाव गाजले सगळे। मला फक्त एक विनंती ही जी आज आमच्या घरामध्ये सुद्धा भाऊ आप्पा आमचे मोठे बंधू त्यांनी मला अध्यक्ष, आम्ही सगळे गेलो, आम्ही त्यांना सांगितलं बा असं असं विषय, तर त्यांनी मला सांगितलं काय हरकत नाही, यावेळेस तू होय अध्यक्ष। आणि सगळ्या शिंदे फॅमिलीने मला अध्यक्ष जाण्यासाठी नाव सुचवलं आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला आणि मला अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। दुसरी गोष्ट, रामनवमी म्हणजे हा काही एकटा माणूस कोणी कार्य करत नाही। जेवढे पण आज तरुण आहे त्यांनी सगळ्यांच्या हातात, त्यांच्या हातात ही रामनवमी। अध्यक्ष मी नाही, अध्यक्ष पुरे शिर्डीतले ग्रामस्थ आणि तरुण आहे। त्यामुळे तो आणतो ही जी रामनवमी करायची सगळ्यांना मिळून करायची आहे आणि सगळ्यांनी तो आणतो जे पण कामं असेल त्यांनी वाटून घ्यायची। आणि जे आज जी कोर कमिटी होईल त्या कोर कमिटीच्या मध्ये जो पण खजिनदार राहील किंवा त्या कोर कमिटी राहील त्यांनी जी वर्गणी गोळा करतील तर तो जो विषय राहील तो त्यांचा राहील। मी फक्त त्यांच्या संग जाणार आहे आणि जे काय असेल ते सूचना ज्यांना काय वाटेल ते कोर कमिटीला सांगून सगळे मिळून निर्णय घेऊन जे पण असेल कार्यक्रम ते आम्ही पार करू। त्याबद्दल सगळ्यांनी मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो।